श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फार्मसी, सायन्स, नर्सिंग, BCA आणि ITI आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये 2024-25 करता प्रवेश सुरू। 11वी 12वी नंतर फिजिओथेरपी, GNM नर्सिंग, BCA, डी फार्मसी, B फार्मसी, M फार्मसी आणि 10वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल 11वी 12वी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि JEE ची तयारी। अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा 940 389 0372, 9860 77 7105। पत्ता SVSS एज्युकेशनल कॅम्पस, बसवेश्वर चौक, कातपूर रोड, लातूर। महायुती सरकारनं बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली आणि प्रत्येक वर्षी 105 कोटी रुपयाची तरतूद केली। ते सर्व पोकळ आहे। पुणे संगमवाडीच्या स्मारकासाठी 101 कोटी रुपये नुसते मंजूर होऊन पडलेले आहेत। वाटेगाव येथील स्मारकासाठीचे 25 कोटी रुपये वितरित करून भूसंपादनासाठी तरतूद केलेली आहे, ती अर्धवटच राहिलेली आहे। क्रांतीवीर साळवे आयोगाच्या 68 शिफारसींपैकी साठे विकास महामंडळाकडील 79 शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक वर्षी 500 कोटी रुपयाची तरतूद पण फक्त कागदावर आहे। रमाई घरकुल योजनेअंतर्गत स्वतंत्र घरकुल समाजाला देण्याचा निर्णय झाला, पण लाभार्थी शून्य। देश पातळीवर अनुसूचित जातीचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधानांनी उच्च पदाधिकाऱ्यांची समिती नेमलेली, तीच महाराष्ट्रात समिती नेमली। त्या समितीने आजपर्यंत कसला अभ्यास केला, काय अभ्यास केला, कोणते निर्णय घेतले? अनुसूचित जातीमध्ये प्रवर्गाप्रमाणे आरक्षण देण्यासाठी समाज गेली 30 वर्षापासून पाठपुरावा करतोय। 12 राज्यांनी शिफारसीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे, पण आमचे महाराष्ट्र राज्य एकमेकांच्या पक्षाचे तुकडे करून फक्त स्वतःला सत्तेत कसं बसवता येईल यातच व्यस्त आहे। असे राज्यात अनेक प्रश्न आहेत, ज्याचा आढावा बहुजन रयत परिषद या विभागीय दौऱ्यात घेणार आहे आणि शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे।